मंडळी, आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो महिलेच्या आरोग्याशी जोडलेला आहे, पण तरीही यावर फारसं उघडपणे बोललं जात नाही। तो विषय म्हणजे अनियमित पिरियड्स। सखींनो, तुमच्यासोबत पण असं होतंय का की या महिन्यात पिरियड्स एका ठराविक तारखेला आले पण पुढच्या महिन्यात त्याच वेळेला येत नाहीत, थेट 10 दिवस आधी किंवा 10 दिवस नंतर किंवा कधी-कधी एखाद महिना लेट आणि कधी-कधी वेळेवर। सो हा जो पिरियडचा अनियमितपणा किंवा लहरीपणा आहे तो तुमच्यासोबत सुद्धा होतोय का? खरं तर पिरियड्स 3-4 दिवस पुढे मागे होणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे, पण जर हा गॅप खूप जास्त असेल तर मात्र आपल्या बॉडीमध्ये काहीतरी गडबड आहे हे समजून जा। प्रत्येक वेळी प्रेग्नंट असेल असं नाहीये। मग प्रत्येक महिन्यात पिरियड्स वेळेवर येण्यासाठी आणि शरीरात हार्मोन्सचा समतोल राखण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खायला हवेत? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे 7 सायंटिफिकली प्रूव्हन पदार्थ सांगणार आहे ज्यांचा आहारात समावेश केल्यानंतर तुमची बॉडी अगदी टाइम टू टाइम येईल, त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिला म्हणजे कच्चा पपई। आपण लिस्टमध्ये सगळ्यात पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे कच्ची पपई। अनेकदा आपण ऐकतो की प्रेग्नन्सीमध्ये पपई खाऊ नये, त्यामुळे गर्भाशय आकुंचन पळतं किंवा त्यामध्ये हीट जास्त असते। पण जे इरेग्युलर पिरियड्स असतात ना, या प्रॉब्लेमसाठी नेमका हाच गुणधर्म फायदेशीर ठरतो। कच्च्या पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाईम असतं जे गर्भाशयाच्या स्नायूंना उत्तेजित करतं, तिथला रक्तप्रवाह सुधारतं, त्यामुळे एस्ट्रोजन हार्मोन्सची पातळी संतुलित होते आणि अडकलेली किंवा रेंगाळलेली जी काही पिरियड्स असते ती वेळेवर येण्यासाठी डेफिनेटली हेल्प होते। आठवड्यातून 1 ते 2 वेळा कच्च्या पपईची भाजी किंवा सलाडमध्ये खाणं चांगलं आहे आणि ते आहारात ठेवायला काही हरकत नाही। नेक्स्ट आहे आलं म्हणजेच अद्रक। हा पदार्थ सगळ्यांच्या किचनमध्ये असतो। आल्यामध्ये जिंजरॉल नावाचं एक सक्रिय घटक असतं ज्यामुळे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करणारे गुणधर्म असतात। सायन्स असं सांगतं की आलं शरीरातील हार्मोन्सचा ताळमेळ सुधारण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे गर्भाशयांच्या स्नायूंचं आकुंचन नियमित करण्यासाठी हेल्प करतं। त्यामुळे जर तुम्हाला पिरियड्स वेळेवर येत नसतील किंवा पिरियड्सच्या दरम्यान खूप जास्त पोटात दुखत असेल तर आल्याचा चहा किंवा आल्याचा रस मधामध्ये मिसळून पिणं हा एक उत्तम आणि खात्रीशीर उपाय आहे। पुढचा पदार्थ आहे अननस। अननस हा चवदार आहे, रसाळ आहे। अननसचा थेट संबंध तुमच्या गर्भाशयाच्या अस्तराशी असतो। अननसमध्ये ब्रोमेलिन नावाचं एक विशेष एन्झाईम आढळतं। हे एन्झाईम शरीरातील पांढऱ्या आणि तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीला हेल्प करतं आणि गर्भाशयाचं अस्तर मऊ करतं, ज्यामुळे आपले पिरियड वेळेवर येण्यासाठी हेल्प होते। जर तुमचे पिरियड्स खूप दिवसांनी येत असतील किंवा रक्तस्राव नीट होत नसेल तर पिरियड्सच्या अपेक्षित तारखेच्या 1 आठवडा आधीपासून काही तुकडे अननस खाणं सुरू करा, याचा डेफिनेटली चांगला फरक दिसेल। नेक्स्ट आहे दालचिनी। विशेषतः पीसीओडी किंवा पीसीओएसचा त्रास असलेल्या महिलांसाठी हे वरदान आहे। मेडिकल रिसर्चनुसार दालचिनी शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते। इन्सुलिन आणि मासिक पाळीचा थेट संबंध असतो। इन्सुलिन बिघडलं की हार्मोन्स बिघडतात। दालचिनी शरीराला आतून ऊब देते आणि गर्भाशयातील रक्तप्रवाह सुरळीत करते। तुम्ही तुमच्या रोजच्या चहामध्ये किंवा कोमट पाण्यात किंवा जेवणामध्ये दालचिनी पावडरचा वापर करू शकता। यामुळे काय होतं, पाळी नियमित तर होतेच, शिवाय त्या काळामध्ये कसे क्रॅम्प्स, पोटदुखी वगैरे होत असतं ते सुद्धा डेफिनेटली हेल्प कमी होतं। पाचवा पदार्थ आहे हळद। हळदीला आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्हीमध्ये खूप मानलं जातं। म्हणजेच हा एक असा पदार्थ आहे जो पेल्विक भागात रक्तप्रवाह वाढवतो आणि पिरियड स्टिम्युलेट करतो। हळदीमध्ये असणारं कर्क्युमिन हे आपल्या शरीरातील हार्मोन संतुलित ठेवायला हेल्प करतं। बऱ्याचदा स्ट्रेसमुळे आपली पाळी जर चुकत असेल तर हळद शरीराला रिलॅक्स करतं। रोज रात्री झोपताना दुधात थोडीशी हळद आणि मध टाकून प्यायल्यामुळे शरीरातील इन्फ्लेमेशन कमी होतं आणि मासिक पाळीचं चक्र जे आहे ते नियमित व्हायला हेल्प होते। नेक्स्ट आहे आपला पारंपरिक तीळ आणि गुळ। सायंटिफिक भाषेत सांगायचं तर तिळामध्ये लिग्नॅन्स असतात जे शरीरातील अतिरिक्त हार्मोन्सना बांधून ठेवतात आणि इस्ट्रोजेन आणि प्रोगेस्टेरॉनचा समतोल हे राखतात। तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतं। तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे ते गर्भाशयाला वॉर्म ठेवतात। रोज सकाळी 1 चमचा भाजलेले तीळ आणि थोडासा गुळ खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि मासिक पाळीचे दिवस नियमित होतात। नेक्स्ट आहे फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स। आधुनिक रिसर्चनुसार हा एकदम महत्त्वाचा पदार्थ आहे। अळशीच्या बिया आणि चिया सीड्स यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतं आणि त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होण्यासाठी चांगल्या फॅट्सची गरज असते। ओमेगा 3 हे शरीरातील अंतर्गत सूज कमी करून हार्मोन्सला ओव्हरलोड होण्यापासून वाचवतं।
आता रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा आंबाडीच्या बियांची पावडर किंवा पाण्यामध्ये भिजवलेल्या चिया सीड्स जर तुम्ही घेतलं तर ओव्ह्युलेशन म्हणजेच काय तर स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया वेळेवर होते. त्यामुळे पाळी देखील अगदी अचूक वेळेवर येते. तर सखींनो, हे आहेत 7 सायंटिफिक प्रूफ पदार्थ जे तुमच्या शरीरातील हार्मोन्सचा खेळ सुधारून पिरियड्स नियमित करू शकतात. या सवयींसोबतच पुरेशी झोप घेणं, स्ट्रेस कमी करणं आणि रोज थोडा थोडा व्यायाम करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे सर्व करून सुद्धा जर पाळी वेळेवर येत नसेल तर मात्र एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर या 7 पदार्थांपैकी तुम्ही कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश ऑलरेडी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.